कापूस पिकासाठी नंबर 1 खत 1919 की 1026 संपूर्ण खत व्यवस्थापन. सर्वात आधी भाग 1 पाहू. शेतकरी मित्रांनो, कापसामध्ये खतावर हजारो रुपये खर्च करूनही झाडांची वाढ होत नाही, पाते गळतात, बोंडे कमी लागतात आणि शेवटी उत्पादन अपेक्षापेक्षा खूपच कमी मिळते. याचं खरं कारण काय आहे माहित आहे? कारण बहुतांश शेतकरी योग्य खत न देता चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात खत देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कापसासाठी 19-19-19 खत चांगलं की 10-26-26, 50 किलो 19-19-19 कधी द्यायचं, बागायती आणि कोरडवाहू कापसासाठी किती खत द्यायचं आणि कोणत्या टप्प्यावर कोणतं खत दिल्यास कापसाची वाढ, फुलधारणा आणि बोंड धारणा उत्तम होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चुकीही उत्पादनावर परिणाम करू शकते. नमस्कार, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या सर्वांच्या विश्वासाचं युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. या चॅनलवर आपण शेतीविषयक वैज्ञानिक माहिती, खत व्यवस्थापन, तणनाशके, कीडनाशके, नवीन वाण आणि शासनाच्या योजना अगदी सोप्या भाषेत समजून किंवा जाणून घेत असतो. जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कापसासाठी एकच खत नंबर 1 असतं का? शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. कापसासाठी एकच नंबर 1 खत नसतं. जमिनीचा प्रकार, पावसाचा प्रमाण, सिंचनाची उपलब्धता, माती परीक्षणाचा अहवाल, वाण, लागवडीची वेळ आणि पिकाची वाढ यानुसार खत व्यवस्थापन बदलतं. म्हणून दुसऱ्याच्या शेतात जे खत उपयोगी पडलं तेच खत तुमच्या शेतात तितकंच परिणामकारक ठरेलच असं नाही. 10-26-26 खत म्हणजे काय? 10-26-26 मध्ये 10% नत्र, 26% स्फुरद आणि 26% पालास हे खत सुरुवातीच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं. विशेषतः मुळांची वाढ, झाडांची जोमदार सुरुवात, फुलधारणा सुरुवातीच्या वाढीसाठी 10-26-26 चा उपयोग चांगला होतो. जर पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी हे खत योग्य प्रमाणात दिलं तर कापसाला चांगली सुरुवात मिळते. 19-19-19 खत म्हणजे काय? 19-19-19 हे पूर्ण संतुलित NPK खत आहे. यामध्ये 10% नत्र म्हणजेच नायट्रोजन, 19% स्फुरद म्हणजेच स्फुरद आणि 19% पालास तिन्ही अन्नद्रव्ये जवळपास समान प्रमाणात असल्यामुळे वाढीच्या टप्प्यावर हे खत उपयुक्त ठरू शकते. काही शेतकरी 50 किलो 19-19-19 एकरी देतात, परंतु हे सर्व शेतीसाठी समान प्रमाणात योग्य असेलच असे नाही. माती परीक्षण आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन खताचा निर्णय घेणं अधिक योग्य ठरतं. मग 10-26-26 चांगलं की 19-19-19? जर पेरणीच्या वेळी विचार केला तर 10-26-26 अनेक परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरते आणि वाढीच्या टप्प्यावर संतुलित अन्नद्रव्याचा जर गरज असेल तर 19-19 चा वापर काही परिस्थितीमध्ये करता येतो, कारण याचा रिझल्ट बेस्ट दिसून येते. पण फक्त 19-19 टाकलं म्हणजे भरघोस उत्पादन मिळेल असं अजिबात नाही. यासोबत नत्र, पालास, गंधक म्हणजे सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा योग्य व्यवस्थापनही आवश्यक असतं. बागायती कापसासाठी खत मात्रा म्हणजे सामान्य मार्गदर्शन जे आहे ते असे की माती परीक्षण उपलब्ध नसेल तर अनेक कृषी शिफारशीमध्ये मी जे सांगत आहे त्याप्रमाणे साधारण मार्गदर्शन दिलेच जाते. ते म्हणजे प्रदेशानुसार बदल होऊ शकतो. नत्र म्हणजे N सुमारे 100 किलो प्रति हेक्टर, स्फुरद म्हणजे P2O5 सुमारे 50 किलो प्रति हेक्टर, पालास म्हणजे K2O सुमारे 50 किलो प्रति हेक्टर ही मात्रा एकदम न देता टप्प्याटप्प्याने देणे अधिक परिणामकारक ठरते. कोरडवाहू कापसासाठी खत मात्रा सामान्य मार्गदर्शन जर पाहायचं झालं तर कोरडवाहू परिस्थितीत पावसाच्या उपलब्धतेनुसार खत व्यवस्थापन करावे. साधारणपणे अनेक शिफारशीमध्ये नत्र 50 किलो प्रति हेक्टर, स्फुरद 25 किलो प्रति हेक्टर, पालास 25 किलो प्रति हेक्टर अशी मार्गदर्शक मात्रा आढळते. मात्र आपल्या भागातील कृषी विद्यापीठ किंवा कृषी अधिकाऱ्यांच्या शिफारसी आणि माती परीक्षणाला प्राधान्य द्या. अत्यंत महत्वाची सूचना लक्षात ठेवा, जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन नाही. अति नत्रामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते,
फुलगळ वाढते, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि उत्पादनावर उलट परिणाम होऊ शकतो. म्हणून नेहमी संतुलित खत व्यवस्थापन करा. मी तुम्हाला काही शिवम कृषी टेक प्रयोगशाळा या बाबतीत तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस, सोयाबीन, हळद किंवा इतर कोणत्याही पिकासाठी योग्य बियाणे, खते, तणनाशके, कीडनाशके किंवा तज्ञाचा मार्गदर्शन हवे असल्यास एकदा शिवम कृषी टेक मंडालो नारो ढोकसाळ येथे नक्की भेट द्या. योग्य सल्ला, दर्जेदार उत्पादने आणि शेतकऱ्यांचा विश्वास हीच आमची ओळख. आता आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत कापसाचे टप्प्यानुसार संपूर्ण खत व्यवस्थापन. युरिया कधी द्यावा, सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज, फुलधारणा व बोंड धारणेसाठी विशेष मार्गदर्शन आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्वाच्या टिप्स हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. आता सुरुवात होते खऱ्या व्यवस्थापनाची. शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या वेळी खत दिलं म्हणजे काम संपलं असं अजिबात समजू नका. खरं व्यवस्थापन तर त्यानंतर सुरू होतं. कापूस हे दीर्घ कालावधीचं पीक आहे, त्यामुळे झाडांच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर अन्नद्रव्याची गरज बदलत जाते. जर योग्य वेळ, योग्य अन्नद्रव्य दिले तर झाड मजबूत राहते, फुलगळ कमी होते आणि बोंडे जास्त लागतात आणि उत्पादनात चांगली वाढ होण्यास मदत होते. टप्पा 1, उगवण ते 30 दिवस. या अवस्थेत झाडाला मजबूत मुळे आणि चांगली शाखीय वाढ आवश्यक असते. या काळात तणमुक्त शेत ठेवा, पाणी साचू देऊ नका. पिवळेपणा दिसल्यास कारण शोधा, लगेच जास्त युरिया टाकू नका. मातीमध्ये ओल असेल तेव्हाच खत द्या. महत्वाचे, अनेक शेतकरी 15 ते 20 दिवसातच युरियाचा जास्त वापर करतात, त्यामुळे झाडे उंच वाढतात पण पुढे फुलधारणा कमी होऊ शकते. टप्पा 2, 30 ते 60 दिवस. फांद्या व पाते तयार होण्याचा काळ हा कापसाच्या भविष्यातील उत्पादनाचा पाया असतो. या टप्प्यावर शिफारसीनुसार नत्राचा पुढील हप्ता द्या. ते असे पालाची उपलब्धता चांगली राहील याची काळजी घ्या. सिंचन असेल तर ओल टिकवून ठेवा. जर या काळात झाडे फिकट हिरवी दिसत असतील तर माती परीक्षण किंवा कृषी तज्ञाच्या सल्ल्याने पुढील खत व्यवस्थापन करा. टप्पा 3, फुलधारणा. त्याच्यामध्ये 60 ते 90 दिवसाचा जो पिरियड आहे. आता झाडाला सर्वाधिक ऊर्जा लागते. फुलधारणेच्या काळामध्ये अन्नद्रव्याचा तुटवडा होऊ देऊ नका. फुलगळ दिसत असल्यास त्यामागील कारण तपासा. पाण्याचा ताण टाळा. फक्त नत्रावर भर न देता संतुलित पोषण आवश्यक आहे. टप्पा 4, बोंड धारणा. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. यावेळी पालाची भूमिका अतिशय महत्वाची असते. झाड निरोगी ठेवणे हे अतिशय आवश्यक असते. कीड व रोगाचे नियमित निरीक्षण करणे. या अवस्थेत अतिनत्र दिल्यास नवीन पालवी वाढते आणि तयार होणाऱ्या बोंडावर विपरीत परिणाम होऊ शकते. आता पाहूया सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्व. NPK म्हणजे नत्रस्फुरक पालास बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते. विशेषतः झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, सल्फर याची कमतरता असल्यास वाढ खुंटणे, पिवळेपणा, फुलगळ किंवा बोंडाची संख्या कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. कमतरतेची खात्री झाल्यास किंवा आपल्या भागातील शिफारसीनुसारच त्याचा वापर करा. पाणी आणि खत याचा संबंध. अनेक शेतकरी खत तर योग्य देतात पण सिंचन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, कोरड्या जमिनीत खताचा उपयोग कमी होतो आणि पाणी साचल्यास किंवा पाणी साचल्यामुळे मुळे कमकुत होतात. ओल आणि खत याचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. या चुका अजिबात करू नका. नंबर 1, एकाच वेळी पूर्ण युरिया देऊ नये. कोरड्या जमिनीत खत टाकणे, पाऊस येण्याची शक्यता असताना वर खत देणे, शेजाऱ्याने दिले म्हणून तेच खत आपणही वापरणे, माती परीक्षण न करता वर्षानुवर्ष तीच खत योजना वापरणे. उत्पादन वाढवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. वेळेवर तण नियंत्रण करा. संतुलित खत द्या आणि पाणी आणि खत यांचा योग्य समन्वय ठेवा. कीड रोगाचे नियमित निरीक्षण करा. लक्षात ठेवा, उत्पादन वाढवणारे एकच खत उत्पादन वाढवते ते योग्य व्यवस्थापन.
शिवम कृषी टेक ढोकसाळ. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकासाठी योग्य खत योजना, दर्जेदार बियाणे, खते, तणनाशके, कीडनाशके आणि विश्वासार्ह मार्गदर्शन हवे असल्यास आजच शिवम कृषी टेक ढोकसाळ येथे भेट द्या. आमच्याकडे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या अवस्थेनुसार योग्य सल्ला दिला जातो. योग्य उत्पादन, योग्य मार्गदर्शन आणि शेतकऱ्याचा विश्वास हेच आमचे ध्येय आहे. भाग 3 मध्ये पाहणार आहोत खत देताना होणाऱ्या 10 मोठ्या चुका. उत्पादन वाढवण्यासाठी शेवटच्या महत्वाच्या टिप्स. प्रभावी निष्कर्ष. भाग 3. खत देताना शेतकरी करतात या मोठ्या 10 चुका. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा 10 चुका सांगणार आहोत ज्या टाळल्या तर कापसाचे उत्पादन आणि दर्जा दोन्ही सुधारण्यास मदत होऊ शकते. चूक क्रमांक 1. माती परीक्षण न करणे. खताचा खर्च करण्यापूर्वी मातीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे. अंदाजाने खत टाकल्याने खर्च वाढू शकतो आणि अपेक्षित फायदा मिळेलच असे नाही. चूक क्रमांक 2. एकाच खतावर पूर्ण अवलंबून राहणे. तेच खत टाका आणि 20 क्विंटल उत्पादन मिळवा अशा अफवावर विश्वास ठेवू नका. उत्पादन हे खत अधिक पाणी, अधिक बियाणे, अधिक कीड रोग नियंत्रण, अधिक हवामान, योग्य व्यवस्थापन या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. चूक क्रमांक 3. अति युरिया वापरणे. जास्त युरिया म्हणजे जास्त उत्पादन हा गैरसमज आहे. अति नत्रामुळे झाडांची अनावश्यक वाढ, फुलगळ, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि बोंड धारणेवर परिणाम होऊ शकतो. चूक क्रमांक 4. खताचा चुकीच्या वेळी कोरड्या जमिनीत किंवा पाणी नसताना खत दिल्यास त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही. चूक क्रमांक 5. तण नियंत्रणाकडे दुर्लक्ष. तण हे खत, पाणी आणि अन्नद्रव्यावर प्रथम हक्क सांगतात. तण नियंत्रण वेळेवर न केल्यास खताचा मोठा भाग तणच वापरून टाकतात. चूक क्रमांक 6. सूक्ष्म अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष. फक्त NPK पुरेसे नसते. झिंक, बोरॉन, सल्फर, मॅग्नेशियम यांची कमतरता असल्यास वाढ आणि बोंड धारणा कमी होऊ शकते. चूक क्रमांक 7. पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन. जास्त पाणी किंवा खूप कमी पाणी दोन्ही हानिकारक आहे. जमिनीत योग्य ओल राखणे अत्यंत महत्वाचे आहे. चूक क्रमांक 8. किडीकडे दुर्लक्ष. खत किती चांगले दिले तरी गुलाबी बोंडाळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांचे नियंत्रण वेळेवर न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. चूक क्रमांक 9. दुसऱ्याचे अंधानुकरण. शेजाऱ्याने शेतात जे चालते ते तुमच्या शेतातही तसंच चालेल असं अजिबात नाही. चूक क्रमांक 10. कृषी तज्ञाचा सल्ला न घेणे. शंका असल्यास कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा अनुभवी कृषी तज्ञाचा सल्ला घ्या. उत्पादन वाढवण्यासाठी सुवर्ण नियम. माती परीक्षण करा. शिफारसीनुसार संतुलित खत व्यवस्थापन ठेवा. वेळेवर तण नियंत्रण करा. कीड रोगाचे नियमित निरीक्षण करा. सिंचनाचे योग्य नियोजन करा. पिकाची वाढ पाहून पुढील निर्णय घ्या. शिवम कृषी टेक ढोकसाळ. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कापूस, सोयाबीन, हळद, तूर, हरभरा किंवा इतर कोणत्याही पिकासाठी योग्य बियाणे, खते, तणनाशके, कीडनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि तज्ञ मार्गदर्शक हवे असेल तर एकदा नक्की भेट द्या शिवम कृषी टेक ढोकसाळ. दर्जेदार कृषी उत्पादने, योग्य व प्रामाणिक मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार उपाय. संपर्क 82 082 781 82. तुमचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी कमाई. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि शिवम कृषी टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला अजून चांगली संशोधनाधारित आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी माहिती घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या कृषी विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आपल्या बळीराजाला मनपूर्वक सलाम.